आत येऊ? यस सर, या. ओके. बाकीचे पंडित लोक ऑनलाईन कुंडल्या काढतात, आता ChatGPTच्या माध्यमातून आपण कुंडली तयार करू शकत का? कुंडली तयार नाही करू शकत का? हो. बघू शकतो सर आपण. तर ते AI ची सपोर्ट घ्यावा लागेल. त्यासाठी तुमची बर्थ डेट पाहिजे, बर, आणि जन्मगाव पाहिजे, अजून कोणतं आहे तुमचं ते, आणि वेळ पाहिजे, म्हणजे कोणत्या वेळेस तुमचा जन्म झाला. बरोबर. हे आपण टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी एक म्हणजे पूर्ण 99% बरोबर पण येणार नाही, 90% पर्यंत तो दाखवतो तुमचं जन्म, नाव कोणतं असेल, काय असेल, सर्व रास वगैरे दाखवायचा प्रयत्न करतो. बरोबर. मी तुम्ही जरा कुंडली म्हटलं तरी चालेल. मला माझी कुंडली काढून दाखव ना ChatGPTच्या माध्यमातून. चालेल ना, 100%. बघा समोर ChatGPTला आलो. ओके. या ठिकाणी आपण काय करायचं, त्या ऑफिशियल वेबसाईटच्या याच्यावर क्लिक केलं आपण साईडवर. ओके. क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला असा इंटरफेस दिसतोय. ओके. आता या इंटरफेसवर तुम्हाला टाईप करायचंय मला माझी कुंडली पाहिजे. ओके. 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 तर मग तुम्ही मराठीत टाईप करा, इंग्रजीमध्ये टाईप करा, काही अडचण आहेत नाही. बरोबर. जन्मतारीख सांगा. 1/6/91. 1/6/1991. 1/6/1991. ही माझी म्हणजे तुमची बरं का, माझी जन्मतारीख. बरोबर. मग तारीख आहे. ओके. व वेळ, जन्मवेळ. जन्मवेळ काय तुमचा आला? 9:15 जन्म वेळ सकाळी 9:15 ओके. आणि सर जन्मगाव कोणतं तुमचं? जन्मगाव पिंपळनेर. जन्मगाव आपण धुळे लिहू सर. डिस्ट्रिक्ट मध्ये येऊ लागतं धुळे. याच्यावरनं आता आपल्याला काय करायचं आहे, या कुंडली काढायची. माहितीवरून मला माझी कुंडली सांग. ओके. आता आपण असं त्या ठिकाणी टाईप केलं. बघा आता आपण या ठिकाणी ही माहिती दिली. बरोबर. ही माहिती दिल्यानंतर तो त्याच्यावरून आपल्याला थोडीफार त्याला भविष्यातली काही ते माहिती असेल तर काढता येईल. बरोबर. आता या ठिकाणी बघा तुमची माहिती पुरेशी माहिती आहे. अचूक कुंडली काढण्याचा तो प्रयत्न करेल. तिचे लग्न राशी वगैरे तुमचं तो बघा. बरोबर दाखवतोय का समोर, तुम्हीच बघा. आता मी काहीच करत नाही. ओके. आता पूर्ण कुंडली पाहिजे का संक्षिप्त विश्लेषण? मला पूर्ण पाहिजे. पूर्ण. ओके. हे पूर्ण दाबला. आता पूर्ण गेल्यानंतर तो सर्व डिटेल्स मध्ये मला खाली तो त्याचा एक अल्गोरिदम सेट असतो सर. तो काय करतो, सगळ्याकडनं इकडनं तिकडनं माहिती मिळवतो. तो विविध वेबसाईटची मदत घेतो आणि तिथून ती माहिती तो घेत असतो. आता तर मला ते सगळे टप्प्याटप्प्याने दाखवणारच आहे सर्व. पूर्ण माहिती विचारली मी त्याला, पूर्ण सांग. त्याला मी लग्न राशी बद्दलची माहिती विचारूया. बरोबर. ओके. त्याला लग्न राशी बद्दलची माहिती विचारली. तो सगळं पुन्हा तुम्हाला तसं टाईप करणार आहे. तुमचं लग्न राशी काय आहे, तुमचं काय मीन आहे का कन्या आहे, तुम्हाला सगळं दाखवतोय. परत मग तुमचे पूर्ण या माणसाचं भविष्य काय असेल, हा कशात करिअर करेल असा प्रश्न विचारायचा. घराचे बांधकाम केव्हा होईल आणि लग्न केव्हा होईल. लोक याच्यापेक्षा पुढचे जाऊन प्रश्न विचारतात. कधी काय लोक तर ChatGPTला प्रपोज सुद्धा करून टाकतात. बरोबर. पण आता आपण ते काही विचारत नाही. त्याला आपण आपल्या घराच्या बांधकामाबद्दलचे विचारतो. केव्हा होईल आणि कोणता गुरु चालू आहे, काय सर्व तो तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. 2025 ते 28 दरम्यान तुमचं घराचं काम माझ्या माहितीनुसार आणि लग्नाचं पण होणार आहे. ओके. दाखवतो त्या ठिकाणी. आणि हे ChatGPT आपल्याला सगळं योगायोगाने दाखवत नाही, तो सगळं व्यवस्थित समजून सांगतोय. घराचे बांधकाम त्यांनी बघा एक चार्ट मध्ये तुम्हाला दाखवलंय. 26 ते 27 मध्ये होईल. आणि लग्नाचा योग जो आहे 27 ते 29 मध्ये चांगला जोरात दिसतो सर. त्या चांगला प्रयत्न करायचा. ओके. अरे वा, कसं वाटलं सर तुम्हाला माहिती? अरे वा, सर्व माहिती आपल्याला परिपूर्ण मिळाली आपल्याला ChatGPTच्या माध्यमातून. येस सर. चालेल. हे ChatGPT तर परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतात. सर परिपूर्ण माहिती दाखवतो सर. तुम्ही मला म्हणत असं तुमचं म्हणायचं तात्पर्य असं नाही ना की भविष्य दाखवतोय. बरोबर. भविष्यात होणाऱ्या ज्या काही चुका असतील, संभाव्य चुका होऊ शकतात, त्या होऊ नये त्यासाठी AI टूल हे काम करत आहे. म्हणजे आपण या टूल पासून खूप छान अशा गोष्टी शिकू शकतो आणि त्यात कोणाचंच नुकसान होत नाही सर. होतं तर फक्त फायदाच होतो. समजलं? ओके सर. धन्यवाद.